एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. माहितीचं खातेवाटप जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय. मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदादांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्ध खातं कायम. माहिती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री. छगन भुजबळांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगल प्रभात लोढांकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं. भरत गोगावले रोजगार हमी मंत्री. संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम. गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री खात्याची जबाबदारी सांभाळणार. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं, माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्रीपदी आशिष शेलार, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं. जयकुमार गोरेंकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज खातं. नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, तर संजय सावकारेंकडे वस्त्रोद्योग खातं. चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं. राधाकृष्ण विखे यांना जलसंधारण खातं, तर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. माहितीमध्ये 4 महिला मंत्र्यांना खातेवाटप जाहीर. आदिती तटकरेंना महिला आणि बालविकास खातं. पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळणार. मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री. शंभूराज देसाई पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेनकडे. गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम. माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. भाजपला 2, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यामध्ये 1 राज्यमंत्रीपद. मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत. मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट. प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रीपदी वर्णी. मला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरामध्ये दाखल. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विभाग सांभाळणार. मुश्रीफांचं कागल शहरामध्ये भव्य स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये. नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश. पुण्यामध्ये शरद पवारांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन. फॅमिली रन 3 मॅरेथॉन स्पर्धेला पवारांकडून हिरवा झेंडा. मॅरेथॉनला मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, माझ्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही, अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, अजितदादांचं आश्वासन. अजितदादांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया. 2 दिवसांमध्ये आरोपींना अटक करण्याची धनंजय देशमुख यांची मागणी. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा. बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला, आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. भेड घेऊन चालणार नाही, दोषींवर कारवाई केली पाहिजे. बीड प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर विरोधकांना विरोधाची भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय, अजित पवारांचं उत्तर. वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. वाल्मिक कराडावर मुक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळामध्ये असताना कराडावर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन. आमदार विक्रम काळे, राजेश विटेकरही उपस्थित. पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू.
शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. परभणीमध्ये जे घडलंय ते अतिशय धक्कादायक. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी इथे आलोय. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार. शरद पवारांचं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना आश्वासन. शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण. त्याला कसलाच आजार नव्हता. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार. मस्साजोगलाही भेट होण्याची शक्यता. ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये जुगलबंदी. प्रकल्प झाल्यावर बरोबर घेऊन जाऊ असं म्हणाले होते, पण विसरले. जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक टोला. तर फाईल जायची, कुठे अडकायची याची चर्चा खासगीमध्ये करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. 1500 मतांनी निवडून आलोय असं सांगून मंत्रीपद मागू का? वळसे पाटलांचा कार्यकर्त्यांना खोचक टोला. चौफेर विकास करण्यावर आमचा भर आहे. विदर्भ मराठवाड्यामधील पिकांना न्याय देण्याचं काम केलं. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी तर बळीराजा योजनेसाठी 3500 कोटींची तरतूद केली. फडणवीसांची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये 17 विधेयकं मंजूर. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद केली. अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंचं वक्तव्य. काही लोक पर्यटनासाठी अधिवेशनाला आल्याची उद्धव ठाकरेंवर टीका. जाहीरनाम्यानुसार कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू, तसंच दिलेली आश्वासनं पाळू. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. 250 कोटींचा पीक विमा घोटाळा. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्यामध्ये परळी पॅटर्न राबवला. इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलले. धस यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीक विम्याबाबत मोठी घोषणा. पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांबाबत सखोल चौकशी करू. हे प्रकरण आम्ही धसास नेल्याशिवाय राहणार नाही. फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. नागपूरमध्ये बनावट औषधांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. नकली सरकार, नकली औषधं. विरोधकांची घोषणाबाजी. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू. संजय राऊतांची माहिती. राऊतांना कुणी थांबवलं आहे? कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना मवियातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही. पवार गट कुठे राहील सांगता येत नाही. संजय शिरसाट यांची टीका. गुलाबराव पाटलांना काय वाटतं? त्यावर हे राज्य चालत नाही. पोलिसांना आम्ही बोलावलं नव्हतं, पोलीस स्वतः आले. राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांनीच माणसं पाठवली असतील. गुलाबरावांनी केलेलं वक्तव्य. मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही. मच्छर मारण्यासाठी फक्त गुड नाईट लागतं. नितेश राणेंची संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रश्नी टीका. छगन भुजबळ शरद पवारांसोबत आले तर स्वागतच. अजितदादा गटातील नाराज असलेल्या भुजबळांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. भुजबळ आज राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार. ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार. अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. सुषमा अंधारेंची अशोक चव्हाणांच्या फोटोवरून फेसबुक पोस्ट करत टीका. यालाच म्हणतात खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं. अंधारेंचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली परभणीमध्ये वाकोडे कुटुंबाची भेट. 16 डिसेंबर रोजी विजय वाकोडे यांचं निधन. अजित पवारांकडून वाकोडे कुटुंबाची सांत्वनपर भेट. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याबाबत राज्य सरकारला आदेश देण्याचीही मागणी. बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पावलं उचलणार. बीडची गुन्हेगारी कमी करण्यासाठी 100% प्रयत्न करणार. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा विश्वास. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. अखिलेश शुक्लाला 6 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर 4 जणांना 6 दिवसांची पोलीस कोठडी. अटकेनंतर अखिलेश शुक्लाची कारही जप्त. कारवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यानं 9,500चा दंड. इन्शुरन्स आणि पीयूसी नसल्यानं कारवाई. माजी आमदार सरवणकरांकडून 2 वर्षांपूर्वी माझ्यावर गोळीबार. सुरक्षेसाठी दिलेल्या बंदुकीचा दुरुपयोग. मला अजूनही न्याय मिळाला नाही. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांचा आरोप. मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडला. बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी ठाकरे गटाची आयोगाकडे मागणी. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन. चौटाला 4 वेळा मुख्यमंत्रीपदी. राहुल गांधींविरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस. संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलनाचं आयोजन.
देवेंद्र फडणवीसांकडून नार्वेकरांची फिरकी घेत कौतुक. आमदार म्हणून कोणत्या जेलची व्हिजिट करायची आहे? फडणवीसांकडून नार्वेकरांची फिरकी. एकनाथ खडसे यांना वयोमानामुळे काय बोलावं याचं भान राहत नाही. भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा. आमदार अभिजित पाटील यांच्याकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट. माढा मतदारसंघातील रस्त्याप्रश्नी प्रलंबित मागण्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर शिंदे गटात. माजी आमदार विश्वास नांदेकरांचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये प्रवेश. राज्यमंत्री पंकज भोयर यांचा आज वर्ध्यामध्ये नागरी सत्कार. नागरी सत्कार समितीची माहिती. 10 वर्षांनंतर प्रथमच वर्ध्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यानं आनंदाचं वातावरण. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी ब्लॉक असणार. मुंबई आणि ठाणे शहरात दाट धुक्याची चादर पसरली. शहरातील वातावरण 2 अंशांनी खालवलं. गारठा कायम. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.